नमस्कार. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 मधील तरतुदीच्या अंमलबजावणी बाबत. सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 13 एप्रिल 2018. हे परिपत्रक आपण बघूया. मी तुम्हाला वाचन करून दाखवत आहे, समजवण्याचा प्रयत्न करत आहे. सार्वजनिक प्राधिकरणाने स्वतःहून किंवा सकारात्मक तत्वावर माहितीचा अधिकार अधिनियम याच्या कलम 4(1) ख अन्वये निर्धारित केलेली माहिती प्रकट करणे अपेक्षित आहे. कलम 4(2) व कलम 4(3) मध्ये या माहितीचा प्रसार करण्याची पद्धत विहित केलेली आहे. सार्वजनिक प्राधिकरणाची कार्ययंत्रणा अधिक पारदर्शक बनवण्याकरता तसेच माहितीच्या अधिकारात व्यक्तिगत अर्ज करण्याची गरज कमी होण्याकरता सकारात्मक तत्वावर सार्वजनिक क्षेत्रातील माहिती जनतेला मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणांनी कलम 4 अन्वये स्वतःहून माहिती प्रकट करावयाची आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने वेळोवेळी शासन निर्णय परिपत्रकान्वये सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना सूचना दिलेल्या आहेत. तथापि राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपीलाचा ओघ वाढत असून अपीलाची प्रलंबितताही वाढत आहे. त्याकरिता माहिती अधिकार अधिनियम कलम 4 ची अंमलबजावणी अधिक परिणामकारकरित्या होणे आवश्यक आहे. सार्वजनिक प्राधिकरणाकडे मोठ्या प्रमाणात ज्या बाबींची माहिती अधिकारांतर्गत मागितली जाते त्या बाबींची माहिती सार्वजनिक प्राधिकरणाने स्वयं प्रेरणेने प्रसिद्ध केल्यास माहिती अधिकार अर्जाचे प्रमाण कमी होईल. प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी अर्जदाराचे समाधान करण्याचा प्रयत्न केल्यास व आपल्या आदेशाची पूर्तता करण्याबाबत आढावा घ्यावा, जेणेकरून आयोगाकडे होणाऱ्या द्वितीय अपिलांची संख्या कमी होण्यास मदत होईल. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपणा सर्वांसाठी एक संकेतस्थळ निर्मित केलेले आहे. या संकेतस्थळावर आपल्याला याबाबतचे शासन निर्णय उपलब्ध आहेत. आजचा विषय आपण इथेच थांबवूया. आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबत कमेंट जरूर कळवा आणि ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्यावे ही विनंती. धन्यवाद.